नमस्कार. टिडबिट डेलिकेसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी दही मिरची. खूप सोपी रेसिपी आहे. अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते आणि पोळी म्हणा, भाकरी, भात यांच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी एक अतिशय उत्तम असा हा पर्याय आहे. आवडीची भाजी नसेल तर पटकन ही दही मिरची बनवून टाकायची म्हणजे प्रश्नच मिटला. चला तर आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया की ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते. तर साहित्यामध्ये इथे मी साधारण 12 ते 15 या अशा मिरच्या घेतल्या आहेत. या पोपटी मिरच्या आहेत. या फार काही तिखट नसतात. त्यानंतर इथे 3 ते 4 चमचे दही आहे. 3 ते 4 चमचे शेंगादाण्याचा कूट आहे. त्यानंतर हळद, तिखट, चाट मसाला, धण्या जिऱ्याची पूड, बडीशेपची पूड, चवीप्रमाणे मीठ, फोडणीसाठी मोहरी, जिरे आणि हिंग घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळेल. चला तर आता रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वप्रथम इथे या मिरच्या घेतल्यात. आता ही खूपच लांब अशी मिरची आहे, त्यामुळे मी हिचे आता 2 तुकडे करून घेते. आणि 2 तुकडे केल्यानंतर या मिरचीचं असं पोट फोडून घ्यायचं. जर तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर तुम्ही याच्यामधल्या या ज्या बिया असतात त्या देखील काढून घेऊ शकता. जर तुमच्या मिरच्या अशा लांब मोठ्या नसतील, छोट्या छोट्या मिरच्या असतील तर तुम्हाला 2 तुकडे करायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांची मी इथं पोटं फोडून घेतली आहेत. तर माझ्याकडनं रेसिपी करण्याच्या गडबडीमध्ये मिरचीची देठच काढायची राहिली, तर मिरचीची देठं देखील आपण काढून घ्यायची आहेत. तर इथे आपण मिरचीची देठं काढून त्यांची पोट फोडून घेतलेली आहेत. तर आता फोडणीसाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, अगदी अर्धा 1 चमचा. त्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली आहे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घातलेलं आहे. मोहरी आणि जिरे छान फुटून द्यायचे. ते जर कच्चेच राहिले तर दाताखाली येऊन कडसर चव लागते. त्यानंतर अर्धा चमचा हिंग आणि 1 चमचा हळद इथे घातलेली आहे. आणि त्यानंतर पोट फोडून घेतलेल्या या हिरव्या मिरच्या ह्याच्यामध्ये घातल्या आहेत. त्यांना छान तेलावरती थोडंसं परतून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर आता काय आहे की या मिरच्या व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे इथे मी अगदी साधारण एक थोडंसं पाणी घातलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 3 ते 4 छोटे चमचे पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून मिरच्या छान वाफवून घेतल्यात. साधारण 3 ते 4 मिनटं या मिरच्या वाफवून घेतल्यात. त्या व्यवस्थित शिजतात. त्यानंतर याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आणि अजून धणे जिरे पूड घालायची. तर साधारण 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धणे जिऱ्याची पूड घातली आहे मी इथे. त्यानंतर चवीप्रमाणे तुम्ही इथे तिखट घालू शकता. ते देखील मी 1 चमचा घातला आहे. यांना व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. म्हणजे तो जो सगळा मसाला आहे तो मिरचीला छान लागला जाईल व्यवस्थित. आणि त्यानंतर इथे आपण साधारण 3 ते 4 चमचे शेंगादाण्याचा कूट आहे. शेंगादाण्याचा भरडसर असा इथे कूट आहे, तो यामध्ये घातला आहे. आणि त्यानंतर इथे 3 मोठे चमचे दही घेतलं होतं, ते दही देखील याच्यामध्ये घातलं आहे. यांना व्यवस्थित मिक्स करायचं. मिरचीला हा सगळा जो माल आहे, मसाला आहे, तो लागला पाहिजे. त्यानंतर दह्याच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून मी ते पाणी याच्यामध्ये घातलं आहे, अगदी थोडंसं थेंबर म्हणा. आणि याला पुन्हा एकदा झाकण ठेवून साधारण 3 ते 4 मिनटासाठी पुन्हा शिजवून घ्यायचं. तर 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपली दही मिरची तयार आहे. दिसायला ती जितकी छान दिसते त्याहीपेक्षा 1000 पटीने ती चवीला टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. पोळी, भात, भाकरी काय म्हणून विचारू नका, सगळ्यांबरोबर ही दही मिरची अगदी जेवणाची रंगत वाढवते. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. खा प्या मजा करा. थँक्स फॉर वॉचिंग.